श्री गुरुदेव दत्त म्हणतात, जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर तुमचे निर्णय तुमच्या परिस्थितीला बघून घ्या, दुनिया बघून नाही. कारण दुनिया फक्त निकाल बघते आणि ईश्वर तुमचे प्रयत्न बघतो. मित्रांनो, दत्तगुरूंचे हे विचार आणि त्यांचे गुण तत्वज्ञान तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. हे विचार तुमचे आयुष्य बदलू शकतात. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी आणि माझ्या या सेवेसाठी खूप मोलाचा ठरेल. त्यामुळे माझ्या या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. श्री गुरुदेव दत्तांचे स्वरूप हे केवळ एक देवता म्हणून नाही, तर एक अवधूत म्हणून ओळखले जाते. अवधूत म्हणजे सर्व बंधनांच्या पलीकडे. आजच्या काळात आपण सर्व एकाच गोष्टीने त्रस्त आहोत आणि ती म्हणजे चिंता आणि भविष्याची भीती. पण गुरुचरित्राचा सार समजून घेतला की लक्षात येईल की आपण ज्या गोष्टीसाठी रात्रंदिवस रडतो त्या गोष्टी आपल्या कर्माच्या हिशोबाने आधीच ठरलेल्या असतात. दत्तगुरूंचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपदेश कर्मावर आणि ईश्वरी नियोजनावर विश्वास हाच आहे. आज आपण बघतो, माणूस देवाला प्रश्न विचारतो, देवा माझ्याच वाट्याला हे दुःख का? पण गुरुदेव सांगतात, हे दुःख शिक्षा नाही तर ही एक प्रक्रिया आहे. जसं सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून जावं लागतं, तसंच आत्म्याला शुद्ध होण्यासाठी संकटातून जावं लागतं. ज्याच्या आयुष्यात जेवढा जास्त संघर्ष समजून जावे की नियतीने त्याच्यासाठी यशाचे शिखरही तेवढेच उंच ठरवलेले आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, समुद्र एवढा विशाल आणि शक्तिशाली का? कारण त्याने हजारो नद्यांचा वेग स्वतःमध्ये सामावून घेतलेला आहे. तरीही तो शांत आहे. माणसानेही तसेच असावे. बाहेर कितीही गोंधळ असो, लोकांची कितीही टीका असो, मनातून शांत राहणे हीच खरी शक्ती आहे. आपल्या दुःखाचे मूळ कारण काय आहे? आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःला बदलत नाही. गुरुदेव स्पष्ट सांगतात, तुझ्या हातात फक्त कर्म करणे आहे. फळ देणे हे माझे काम आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता आणि ते मिळत नाही, तेव्हा निराश होऊ नका. याचा अर्थ असा आहे की देवाची तुमच्यासाठी काहीतरी वेगळी आणि मोठी योजना आहे. लहान मूल रडत असते की मला खेळायला चाकू पाहिजे, पण आई त्याला चाकू देत नाही. तिथे त्या मुलाला वाटते की आई वाईट आहे, पण आईला माहिती आहे की चाकूने त्याचाच हात कापला जाईल. आपण त्या लहान मुलासारखे आहोत आणि देव त्या आईसारखा आहे. अनेकदा आपण ज्या गोष्टी मिळवत असतो त्या गोष्टी आपल्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतात. म्हणून देव आपल्याला त्यापासून वाचवत असतो. यालाच ईश्वरी कृपा म्हणतात. पण आपण अज्ञानामुळे त्याला दुर्भाग्य समजतो. आणि एक सत्य जे पचवायला कठीण आहे पण अटळ आहे, ते म्हणजे प्रतीक्षा, संयम हा यशाचा पाया आहे. आजची पिढी प्रत्येक गोष्टीत घाई करते, पण निसर्गाचा नियम बघा. माळी झाडाला 100 घागरी पाणी घालू दे, पण फळ तेव्हाच येईल जेव्हा ऋतू येईल. त्याआधी फळ येणार नाही. तुमचे प्रयत्नही 100% असू द्या, पण तुमच्या कर्माचे फळ योग्य वेळ आल्यावरच मिळेल. जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत संयम ठेवा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. श्रद्धा आणि सबुरी हे 2 शब्द साईनाथांनी वापरलेले आहेत, जे दत्ताचे स्वरूप आहेत. श्रद्धेचा अर्थ असा आहे की देवाला काय करायचे आहे ते माहीत आहे आणि सबुरीचा अर्थ आहे की देव ते योग्य वेळीच करेल. आपण म्हणतो की देव मला बघत नाही का? देव शांत आहे. लक्षात ठेवा, जेव्हा शिक्षक परीक्षा घेत असतो तेव्हा ते शांत असतात. ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर उत्तरे देत नाहीत. जर तुमच्या आयुष्यात कठीण काळ चालू असेल आणि देव शांत असेल तर समजून जा की तुमची परीक्षा चालू आहे. तो बघतोय की संकटात हा कोलमडून पडतोय की माझ्यावर विश्वास ठेवून उभा राहतोय. जो या परीक्षेत पास होतो त्यालाच गुरुदेव जवळ करतात. मृद्याला खांदा देणे सोपं आहे, पण जिवंत माणसाला संकटाच्या वेळी आधार देणे हे त्याहून मोठे पुण्य आहे. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा. तुमचे दुःख आपोआप हलके होईल. आयुष्यात बदल घडवायचा असेल तर तक्रार करणे सोडा. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही असं म्हणण्यापेक्षा जे आहे त्याचा सर्वोत्तम वापर कसा करेन याचा विचार करा. सूर्य कधीही तक्रार करत नाही की ढग आडवे आले आहेत. तो फक्त तळपत राहतो आणि त्याची हीच सातत्य ढगांना हटवायला भाग पाडते. तुमचे प्रयत्न ही सूर्यासारखे असावेत. जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जातात तेव्हा तुमच्यात एक नवीन ऊर्जा येते. तुम्हाला समजते की हे जग, हे नाती, हे सर्व क्षणभंगुर आहेत. सत्य फक्त एकच, तुमचे कर्म आणि तुमची भक्ती. पण मग तरीही मानवी मन संशयखोर असते. आपल्याला पुरावा लागतो. आपल्याला वाटते की आपण जे ठरवू तसेच घडले पाहिजे. आपण निसर्गाच्या नियमात हस्तक्षेप करून पाहतो. पण जेव्हा माणूस देवाची योजना नाकारून स्वतःची मनमानी करू लागतो तेव्हा काय घडते हे सत्य समजण्यासाठी एका शेतकऱ्याची ही अत्यंत मार्मिक कथा खूप काही सांगून जाते. एका गावात एक कष्टाळू शेतकरी राहायचा. तो देवाला खूप मानायचा, पण त्याला नेहमी एक तक्रार असायची. त्याला वाटायचे की देवाला शेतीबद्दल काही समजत नाही.
कधी खूप पाऊस पडतो, तर कधी अधिक दुष्काळ, तर कधी पीक हातात आल्यावर गारपीट होते. एक दिवस तो रागाच्या भरात देवाला म्हणाला, "देवा, तू हे जग चालवत असशील, पण तुला शेतीमधलं काही कळत नाही. तू अवेळी पाऊस पाडून आमचं नुकसान करतो. यावर्षी फक्त 1 वर्षासाठी निसर्गाचा ताबा माझ्या हातात दे. मी तुला कसं ऋतुचक्र चालवायचं ते दाखवतो." आणि देव म्हटले, "ठीक आहे. या वर्षासाठी जशी तुझी इच्छा असेल, तसेच हवामान असेल." शेतकरी खूप खुश झाला. त्याने गव्हाची पेरणी केली. त्याला वाटले तेव्हा ऊन पाडले. जेव्हा वाटले पाणी पाहिजे तेव्हा पाऊस पाडला. त्याने वाऱ्याला सुद्धा वेगाने वाहू दिले नाही, जेणेकरून पिकाचे नुकसान होणार नाही. त्याने कडक ऊन, गारपीट, वादळ यापैकी काहीच येऊ दिले नाही. सर्व काही त्याच्या मनासारखे झाले. शेतात गव्हाची रोपे हिरवीगार आणि उंच झाली. शेतकऱ्याला आनंद झाला. तो मनातल्या मनात देवाला हसून म्हणाला, "बघा, याला म्हणतात नियोजन. आता बघूया उत्पादन कसे विक्रमी येते." आता कापणीची वेळ आली. शेतकरी मोठ्या अभिमानाने विळा घेऊन शेतात गेला. पहिली मूठ कापली तेव्हा त्याला त्यात गव्हाचा एकही दाणा भरलेला दिसला नाही, फक्त भुसा होता. शेतकरी हाताश होऊन जमिनीवर बसला आणि रडत म्हणाला, "देवा, हे काय झाले? मी तर सर्व काही योग्य केले होते आणि सर्व काही योग्य वेळेवर दिले होते. कोणत्याही संकटाची झळ लागू दिली नाही, तरीही पीक वाया का गेले?" आणि मग देव शांतपणे म्हटले, "हे मानवा, हे तर होणारच होते, कारण तू रोपांना संघर्ष करूच दिला नाहीस. तू त्यांना कडक उन्हात तापू दिले नाहीस, जोराच्या वाऱ्याशी लढू दिले नाहीस. तुला माहिती आहे का, जेव्हा जोराचा वारा सुटतो तेव्हा ती रोपे स्वतःला वाचवण्यासाठी आपली मुळे जमिनीत अजून खोलवर रुजवतात. जेव्हा कडक ऊन पडते तेव्हा ती जगण्यासाठी स्वतःमधली ऊर्जा जागृत करतात. या संघर्षातूनच त्या दाण्यांमध्ये सत्व निर्माण होते." देव पुढे म्हणाले, "तू त्यांना फक्त सुविधा दिलीस, आव्हान दिले नाहीस. म्हणून ती रोपे बाहेरून तरी टवटवीत वाढली, पण आतून मात्र पोकळ राहिली. सोन्यालाही चमकण्यासाठी घणाचे घाव सोसावे लागतात आणि आगीत जळावे लागते. तसेच आयुष्यात संकट आल्याशिवाय माणसाचे व्यक्तिमत्व घडत नाही. संघर्ष माणसाला आतून मजबूत बनवतो." शेतकऱ्याला आपली चूक समजली होती. त्यांनी देवाची माफी मागितली. तर बघा मित्रांनो, हा नियम फक्त शेतीला नाही तर आपल्या आयुष्यालाही लागू होतो. जर तुमच्या आयुष्यात संकटे येत असतील, तर समजा देव तुमची मुळे खोलवर रुजवत आहेत. तो तुम्हाला भविष्यासाठी तयार करत आहे. ज्याने संघर्षाचा सामना केला नाही, तो आयुष्याच्या लढाईत कधीच जिंकू शकत नाही. म्हणून जेव्हा संकट येईल तेव्हा रडू नका, तर छाती ठोकून त्याला सामोरे जा आणि म्हणा, "मी तयार आहे." तरीही माणूस दुःखी आहे, कारण त्याचा खरा शत्रू बाहेर नाही तर त्याच्या आतच लपलेला आहे. समाज तुमच्या चांगल्या कामात कसा अडथळा आणतो, आता ते समजून घेऊ. कारण पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की मन आणि अहंकाराचा खेळ कसा चालतो आणि त्यातून सुटका कशी करून घ्यायची. ते एक रहस्य जे फक्त गुरुचरित्रात आहे, ते आपण आज उलगडणार आहोत. माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की तो आयुष्यभर बाहेरच्या जगाशी लढत राहतो. पण ज्याच्याशी खरी लढाई करायची आहे, तो शत्रू तर त्याच्या आतच लपलेला असतो आणि तो शत्रू म्हणजे त्याचे स्वतःचे मन आणि अहंकार. गुरुदेव दत्त स्पष्ट करतात की या जगात तुमचे कोणीही वाईट करू शकत नाही. जोपर्यंत तुमचे स्वतःचे मन तुम्हाला कमकुवत बनवत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे का, मन हे आंधळे असते. मनाला भविष्याचे ज्ञान नसते. त्याला फक्त सध्याचे सुख हवे असते. विचार करा, एका रथाला 5 घोडे जोडलेले आहेत, पण त्या रथाचा सारथीच जर झोपलेला असेल, तर ते घोडे रथाला घेऊन कुठेही जातील आणि शेवटी खड्ड्यात पाडतील. आपले शरीर हा एक रथ आहे आणि आपले इंद्रिय हे घोडे आहेत. मन हे लगाम आहे आणि आपली बुद्धी हा सारथी आहे. आजच्या काळात समस्या अशी झाली आहे की बुद्धी जी मालक असायला हवी होती ती गुलाम झाली आहे आणि मन जे सेवक असायला हवे होते ते मालक झाले आहे. जेव्हा मन सांगते की आज काम करू नको, आज आराम करूया, तेव्हा बुद्धीने त्याला आदेश दिला पाहिजे की नाही, आजचे काम आजच झाले पाहिजे. पण आपण मनाचे ऐकतो आणि तिथेच आपल्या अधोगतीची सुरुवात होते. कारण रिकामे मन हे शैतानाचे घर असते. जेव्हा तुम्ही रिकामी असतात तेव्हा तुम्हाला भूतकाळातील दुःख आणि भविष्यकाळाची चिंता सतावत असते. जे लोक सतत कार्यरत असतात, ईश्वराच्या नामात दंग असतात, त्यांना डिप्रेशन किंवा नैराश्य कधीच येत नाही. मनाचा एक नियम आहे, ज्याला एका वेळी एक विचार करता येतो,
जर तुम्ही त्यात श्री गुरुदेव दत्त हे नाम भरले तर तिथे चिंतेसाठी जागाच उरणार नाही. आता वळू या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, जो आजच्या समाजाचा आरसा आहे, तो म्हणजे निंदा आणि टीका. तुम्ही कितीही चांगले काम करा, लोक तुमच्या चुका शोधणारच. अगदी स्वतः भगवंत जेव्हा अवतार घेऊन पृथ्वीवर आले तेव्हा लोकांनी त्यांना सोडले नाही, तर आम्ही कोण आहोत? पण इथे दत्तगुरूंचे अद्भुत गुपित आहे. निंदा करणाऱ्या व्यक्तीचा कधीही राग करू नका. उलट त्यांचे आभार माना, कारण निंदा करणारा व्यक्ती फुकटात तुमचे कपडे धुण्याचे काम करत असतो. संतांनी म्हटले आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. जेव्हा कोणी तुमची निंदा करतो, तुमच्या पाठीमागे तुमचे वाईट बोलतो, तेव्हा तो आध्यात्मिक गणितानुसार तुमचे सर्व पापे धुवत असतो आणि त्याचे पुण्य तुम्हाला देत असतो. यामुळे जर कोणी तुमची बदनामी करत असेल तर खुश व्हा, कारण तुमची प्रगती आणि तुमचा रस्ता साफ होत आहे. ज्या समाजात आपण राहतो तिथे दोन प्रकारची लोक असतात. एक जे तोंडावर कडू बोलतात पण मनात निर्मळ असतात, आणि जे दुसरे तोंडावर साखरेसारखे गोड बोलतात पण पाठीत खंजीर खुपसत असतात. गुरुचरित्र आपल्याला शिकवते की सत्य बोलणारा माणूस कडू असू शकतो, पण तो विश्वासघातकी नसतो. या उलट जो माणूस तुमच्या प्रत्येक गोष्टीला बोला हो करतो, तुमची खोटी स्तुती करतो, त्याच्यापासून सावध राहा. तो त्या गोड विषासारखा आहे जो हळूहळू तुम्हाला मारतो. खऱ्या मित्राची ओळख हीच आहे की जो तुमची चूक तुमच्या तोंडावर सांगण्याची हिंमत ठेवतो आणि जगासमोर तुमची इज्जत झाकतो. पण दुर्दैवाने आपल्याला आपली चूक सांगणारी माणसं आवडत नाही आणि आपली स्तुती करणारे स्वार्थी लोक आपण जवळ करतो. दुसरे सत्य स्वीकारा, ते म्हणजे एकटेपणा. आजकाल तरुणांना एकटे राहण्याची भीती वाटते, पण गुरुदेव सांगतात, एकटेपणा हा शाप नाही तर ते एक वरदान आहे. जेव्हा तुम्ही गर्दीत असतात तेव्हा तुम्ही जगाचे ऐकता, पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही स्वतःचे आणि ईश्वराचे ऐकता. सिंह हा नेहमी एकटा चालतो, मेंढ्यांची कळप असतात. जर देवाने तुम्हाला एकटे पाडले असेल, काही मित्र दुरावले असतील, तर समजा की देव तुम्हाला स्वतःच्या जवळ घेऊ इच्छितो. हा काळ स्वतःला घडवण्याचा आहे, रडण्याचा नाही. आणि लक्षात ठेवा, कर्माचा नियम कोणासाठीही बदलत नाही. हे जग ध्वनी म्हणजे एकोसारखा आहे. तुम्ही डोंगरासमोर उभे राहून प्रेम ओरडाल तर प्रेमाचाच आवाज परत येईल, आणि जर शिव्या दिल्या तर शिव्याच परत येतील. तसेच तुम्ही कोणाचे चांगले केले असेल तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात व्याजासकट तुमच्याकडे परत येईल. आणि जर तुम्ही कोणाचे मन दुखावले असेल, कोणाचे पैसे बुडवले असतील किंवा कोणाचा विश्वासघात केला असेल तर तयार राहा. निसर्ग त्याचा हिशोब नक्कीच करेल. अनेकदा आपण बघतो की वाईट काम करणारे लोक मजेत असतात आणि चांगले लोक दुःखात असतात. आपल्याला वाटतं की देवाच्या घरी अंधेर आहे, पण तसे नसते. ज्याचे पाप वाढले आहे त्यांना देव थोडी दोरी लांब सोडतो, जेणेकरून त्यांना वाटावे की आपणच राजे आहोत. पण जेव्हा ती दोरी खेचली जाते तेव्हा त्यांनाही सावरायला वेळ मिळत नाही. या जगात सर्वात मोठा अडथळा जर काही असेल तर तो आहे अहंकार. मी कोणीतरी आहे, हे पद माझे आहे, माझ्यामुळेच हे घर चालले आहे. हा मीपणा आज माणसाच्या विनाशाचे कारण बनले आहे. रावण, कंस, दुर्योधन यांच्याकडे काय कमी होतं? धन, शक्ती, बुद्धी सर्व काही होते, पण फक्त एका अहंकारामुळे त्यांचा सर्वनाश झाला. अहंकार हा त्या फुग्यासारखा आहे जो बाहेरून खूप मोठा दिसतो, पण एक छोटीशी सुई म्हणजे सत्य त्याला फोडण्यासाठी पुरेशी असते. आपल्या शरीरातच अहंकाराचा आणि नम्रतेचा एक अद्भुत धडा लपलेला आहे, जो आपण रोज अनुभवतो पण कधीच लक्षात घेत नाही. यासाठी एक प्राचीन दृष्टांत आहे जो तुमचे डोळे उघडेल. एकदा शरीरातील दातांना स्वतःच्या शक्तीचा खूप गर्व झाला. ते आपल्या शेजारी राहणाऱ्या जिभेला हिरावून म्हणाले, हे जिभे, तू किती कमकुवत आणि मऊ आहेस. तुझा काहीच आकार नाही, तुला हाड नाही. तू दिवस रात्र आमच्या पिंजऱ्यात बंद असतेस. आम्ही 32 जण आहोत. आम्ही ठरवले तर तुला एका क्षणात चावून तुझे तुकडे करू शकतो. मग आम्ही किती कडक आणि मजबूत आहोत. जीभ शांत होती. तिने अत्यंत नम्रपणे उत्तर दिले, दादा, तुम्ही मोठे आहात, तुम्ही मजबूत आहात, हे मान्य करते, पण खरी ताकद लवचिकपणात असते. माझी नम्रता हीच माझी शक्ती आहे. दातांना या उत्तराचा राग आला. ते म्हणाले, तुझे हे तत्वज्ञान तुझ्याकडेच ठेव. या जगात जो कडक असतो तोच टिकून राहतो. तू आमची बरोबरी कधीच करू शकत नाहीस. काळाचे चक्र फिरले, माणसाचे वय वाढू लागले, म्हातारपण आले, एक एक करून दात हळूहळू पडू लागले. जो दात सर्वात जास्त कडक होता तो सर्वात आधी पडला. एक वेळेस गर्वाने ताठरलेले ते 32 दात म्हातारपणी कोलमडून पडले.
तेव्हा तोंडात एकही दात उरला नाही. तोंड पोकळ झाले. पण ती मऊ हाड नसलेली जीभ ती अजूनही तिथेच होती. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ती फक्त त्या माणसाची साथ देत होती. तिने कधीच जागा सोडली नाही. जेव्हा शेवटच्या श्वासाला त्या माणसाने पाणी मागितले, तेव्हा ते पाणी घशाखाली उतरवायला त्या मजबूत दातांची नाही, तर त्या नम्र जिभेची गरज लागली. मित्रांनो, गुरुदेव दत्तांनी यातून जगाला एक महान सत्य सांगितले आहे. जे झाड वादळात ताठ राहते ते मुळासकट उडखडून जाते. पण जे गवत वादळ बघून नम्रतेने खाली वाकते ते वादळ गेल्यानंतर पुन्हा डौलाने उभे राहते. अहंकार तुम्हाला ताठ बनवतो आणि तोडतो. नम्रता तुम्हाला वाचायला शिकवते आणि जगायला शिकवते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कोणापेक्षा श्रेष्ठ आहात, तर आठवण ठेवा, स्मशानात तुमच्यासारख्या लाखो श्रेष्ठ लोकांची राख पडलेली आहे. आज जे तुमचे आहे ते उद्या दुसऱ्याचे असेल. ही खुर्ची, हा बंगला, हे नाव, हे सर्व काही भाड्याचे आहे. मालकी हक्क फक्त त्या वरच्याचाच आहे. ज्या दिवशी तुम्ही हा मीपणा सोडाल, त्या दिवशी तुम्हाला समजेल की जग किती सुंदर आहे. वाद घालून जिंकण्यापेक्षा मौन राहून जिंकणे अधिक श्रेष्ठ असते. कारण कधी कधी शब्द जखमा करतात, त्या कोणत्याही औषधाने भरत नाहीत. तिसरा टप्पा. आपण कर्म समजून घेतले, आपण अहंकार आणि मनाचा खेळ समजून घेतला, पण तरीही माणसाच्या मनात दोन शक्तीचे युद्ध सतत चालू असते. एक शक्ती त्याला देवाकडे खेचते आणि दुसरी शक्ती त्याला पापाकडे खेचते. तुम्ही म्हणाल, मला चांगले वागायचे आहे, पण माझा राग मला वागू देत नाही. मला शांत राहायचे आहे, पण लोक मला स्वस्थ बसू देत नाही. हे युद्ध कसे जिंकायचे तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? की एकाच वेळी आपल्याला खूप शांत आणि सात्विक प्रेमळ वाटते आणि त्याच वेळी अचानक मनात कोणाबद्दल तरी तीव्र राग, मत्सर किंवा वासना निर्माण व्हावी. हे का घडते? कारण माणूस हा पशु आणि शिव यांच्यातील दुवा आहे. जर तो खाली पडला तर जनावर होतो आणि वर चढला तर तो देव होतो. यातील संघर्ष जगण्यासाठी गुरुदेवांनी काही अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. ते सोन्यासारखे मोलाचे आहेत. पहिला नियम क्षमा आणि विस्मरण. अर्थात जगात सर्वात ताकदवान माणूस तो नाही जो बदला घेतो, तर सर्वात ताकदवान तो आहे जो क्षमा करतो. गुरुदेव सांगतात, माफी वारंवार करा, पण विश्वास फक्त एकदाच ठेवा. जर कोणी तुमचा विश्वासघात केला असेल, तर त्याला शिक्षा देणे तुमचे काम नाही, ते काळाचे काम आहे. तुम्ही फक्त त्याला माफ करा आणि पुढे चला. कारण मनात राग धरून ठेवणे म्हणजे स्वतःच्या हाताला जळणारा कोळसा पकडून ठेवण्यासारखी आहे. दुसऱ्याला जाळण्याआधी तो तुमचा स्वतःचा हात जळतो. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय वादळ थांबल्यावर फक्त पश्चाताप देतो. त्यामुळे जेव्हा राग येईल तेव्हा निर्णय घेणे टाळा आणि जेव्हा खूप आनंद होईल तेव्हा वचन देणेही टाळा. दुसरा नियम म्हणजे सेवा आणि दान. दत्त संप्रदायात अन्नाला सर्वोच्च महत्त्व आहे. गुरुचरित्र सांगते की ज्याच्या घरी आलेले अतिथी किंवा भिक्षुक जेवल्याशिवाय जात नाही, त्याच्या घरी साक्षात अन्नपूर्णा वास करते. तुम्ही मंदिरात किती दान करता याला देवाला फरक पडत नाही. पण तुम्ही एखाद्या भुकेल्या जीवाची भूक भागवता का, हे तो नक्कीच बघतो. लक्षात ठेवा, अन्न आणि पाणी हे असे दान आहेत जे घेणारा तृप्त होऊन म्हणतो, बस झाले, अजून नकोस. धन, कपडे, वस्तू कितीही दिल्या तरी माणसाचे मन समाधान होत नाही. म्हणून जेव्हा जमेल तेव्हा अन्नदान करा. हाताने केलेले दान आणि मुखाने घेतलेले नाम कधीच वाया जात नाही. तिसरा नियम म्हणजे नात्यांचे सत्य. या जगात सर्व नाती देवाणघेवाणीवर आधारित आहेत. फक्त आई वडिलांचे प्रेम हे निस्वार्थ आहे. आजकाल लोक शांती शोधण्यासाठी तीर्थयात्रेला जातात, हिमालयात जातात. पण गुरुदेव विचारतात, जर तुझे वृद्ध आईवडील घरात रडत असतील, तर तुला काशी किंवा रामेश्वरच्या यात्रेत देव कसा भेटेल? तुमचे पहिले तीर्थ तुमच्या घरात आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव. ज्याने आपल्या आईवडिलांची सेवा केली त्याला देवाला शोधायची गरज पडत नाही. देव त्याला शोधत त्याच्या घरी येतो. पुंडलिकाची भक्ती बघून विठ्ठल विठेवर उभा राहिला, हे याचेच ज्वलंत उदाहरण आहे. चौथा नियम वाणीचा संयम आणि मर्यादा सोडली की गाव बुडतं आणि वाणीने मर्यादा सोडली की संसार बुडतो. माणसाचे पतन त्याच्या जिभेमुळेच होते. मग ते खाण्यातलं असंतुलन असं किंवा बोलण्यातलं कडवटपणा. शब्द हे बाणासारखे असतात. एकदा सुटले की परत घेता येत नाही. द्रौपदीच्या एका वाक्याने महाभारत घडले. त्यामुळे बोलताना तोल सांभाळा. जिथे तुमची किंमत नाही तिथे मौन राहणे हे सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. आशा आहे तुम्हाला हे भगवान दत्तात्रय यांचे विचार आवडले असतील. हे दत्तात्रयांचे विचार आपल्याला जीवन जगताना नक्कीच अमृतासारखे ठरतील. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा.